मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आता झालाय क्रिसमस चालू, म्हणून आता मी क्रिसमस ट्री बनवणार आहे। तर आता क्रिसमस ट्री लावून झाली आणि आता मला डेकोरेशन लावायचं। क्रिसमस ट्री मस्तपैकी आम्ही सजून घेतलाय आणि आता आम्ही कापूस टाकणार आहे। ट्री रेडी झालाय आणि खूप सुंदर आणि छान केलंय बघा। आणि ती लाइटिंग आणलेली ना मी ती सुद्धा आम्ही लावून घेतली आणि खूप भारी वाटते। वेलकम टू माय चॅनल। कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे बुधवार आणि आज क्रिसमस सुद्धा आहे। तर योगिनी मॅडमने ना आमच्या घरी म्हणजे घरातच क्रिसमस ट्री ना मस्तपैकी छान सजवलं आहे। तिला मी ना रात्री 12च्या नंतर ते तिला सर्व मी काढून दिलेलं होतं आणि तिने छानपैकी मस्तपैकी सजवलं। मेन गोष्ट नेत्रांनी पण तिला मदत केली आहे थोडीफार, दोघींनी मिळून सजवलंय। तर मी तुम्हाला दाखवते कसं सजवलंय ते। आणि ते थोडं ना पडायला पण आलंय, पण त्याला मी सपोर्टला हे फुलदाणी आहे ना तीच लावून ठेवली आहे। तुम्हाला दाखवते आता मी। हा योगिनी मॅडमचा चष्मा गेल्या वर्षी घेतलेला ना, तो बघा हाय तसंच आहे। थोडं निघालेलं त्याला आम्ही सेलो टेप डबल टेप लावली बघा, तर छोटंसं। आणि हिथना सुरू करते। मेन गोष्ट ना हे सर्व तुटलेलं होतं, लावता लावता ना तुटून गेलेलं होतं आणि हे पुरं हलतंय। तर त्याला मी सेलो टेप लावून सपोर्टला ठेवलं, म्हणजे आजचा दिवस तरी व्यवस्थित राहून दे। तर इथे आम्ही छानपैकी असं मस्तपैकी क्रिसमस ट्री सजवलाय। आणि ना इथे मी सपोर्टला ना ही फुलदाणी ठेवली आहे। ही फुलदाणी काढली ना तर ते पुरं असं होईल, त्यामुळे असं सपोर्टला गेलंय। आणि उठली लेट, त्यानंतर मग सर्व कामं माझे लेट झाले। आज काय केलं मी थोडी साफसफाई करून घेतली, कारण शनिवारी ना जमलं नाही साफसफाई, म्हणून आज जरा करून घेतली। आणि आज देवांना मला आंघोळसुद्धा घालायचं होतं, त्यामुळे देवांना आंघोळसुद्धा घालून घेतली। मला देवांना आंघोळ घालायचं म्हटलं ना 1-2 तास जातातच। तर छानपैकी देवांना आंघोळ घालून घेतली, कारण उद्या आहे गुरुवार म्हटलं तर उद्या मला नाही भेटणार, एका वेळी एकच भेटेल। उद्या देवीचंच करण्यामध्ये फोकस पुरा जाणार माझा, त्यामुळे आता मी देवांना आंघोळ घालून घेतली। आता मी माझ्या मंदिरामधले देव दाखवते तुम्हाला। पूजा सुद्धा करून घेतली। छान पूजा झाली, आज कामं झाले। आता संध्याकाळचे वाजले 7:30, मशीन लावून घेतली आहे कपड्यांची आणि वरती टाकी सुद्धा भरायला लावली। चायची तलप लागली, ते चाय ठेवली मी माझ्यासाठी। योगिनी आणि नेत्राने ना बाहेरनं बेल आणलेली होती, त्या दोघींनी माझी पूजा होईपर्यंत सर्व संपवली आणि थोडीशी राहिली आणि बोलते मम्मी पाहिजे का? मी बोलली नको करून मी चाय पियाली ना थोडी तरतरी येईल। ती ते देवाचे कपडे बघा, हे मला कपडे धुवायचे।
परत हा मडकं सुद्धा मला आज स्वच्छ करून घ्यायचं, कारण उद्या हे गुरुवार, देवाची उद्यासाठी समया, तामण, तांब्या हे सर्व मी आदल्या दिवशी धुवून घेते. ते सर्व आवरून घ्यायचंय. तर चला थोडी आता चाय पिऊन घेते. ते आज आम्ही कुठल्या मॉलमध्ये गेलो नाही. खूप आम्हाला म्हणजे मनातले नाराजपणा वाट. आज नेत्राचा आणि योगिनीचा पण मूड हाफ झालाय, कारण त्या दोघी दरवर्षी किस्मतला मॉलमध्ये जातात. किस्मत रे मोठा बघतात, पण यावर्षी नाही जमलं, कारण माझाच मूड नाहीये जायचं. मी या दोघींना कुठे घेऊन जाऊ. आणि मला ना संध्याकाळ झाली ना, थंडीमध्ये एवढा कंटाळा येतो ना, बाहेर पडायला काय खाली इथे जमिनीवर पाय ठेवू वाटत नाही, एवढा कंटाळा येतो. आता पण बघा मी स्वेटर घातलाय. संध्याकाळपासून काम करत आता पाण्यात हात घालायची पण इच्छा होत नाही. आणि योगिनीला ना मी काल गिफ्ट आणलेला होता, आणि हिचा मी किस्मत ट्रे सजून ना तो गिफ्ट त्याच्या बाजूला ठेवलेला. दरवर्षी ना ती किस्मतच्या वेळी ना आमच्याकडनं गिफ्ट मागते. मेन गोष्ट ही लहान होती ना, तेव्हापासून तिने ठरवलं की सांता येतो आणि गिफ्ट देऊन जातो. तर ती लहान होती ना तेव्हा ती काय करायची, चिठ्ठी लिहायची आणि उशा खाली ठेवायची, आणि मग ती चिठ्ठी आम्ही उघडून बघायचो, आणि मग हे हाय चिठ्ठीमध्ये ते तिला आणून द्यायचो. आता ही आज या वर्षी तिने तसं केलं नाही. मी स्वतःहून तिला गिफ्ट घेऊन आली काल येता. तर हा गिफ्ट आता मी तिला देते. म्हणजे हिला माहितीच आता हा मम्मीने आणलाय करून, समजेल ती सांताने आणलं काय नाही योगिनी. आणि आमच्या इथे छोटासा किस्मत छानपैकी तो पडायला आलाय तो, पण आजच्या दिवशी त्याला कसं बसं आम्ही ठेवणार आहे. तर चला योगिनी मॅडम आता गिफ्ट उघडून बघते. तिचा ती काय आहे ते माहित नाही तिला, पण तिला आवडेल तो गिफ्ट नक्की, कारण खूप गिफ्ट झाले. तुझ्या बर्थडेच्या दिवशी पण तिला एवढे गिफ्ट भेटले, आता परत गिफ्ट. आता नाही गिफ्ट, आता तू द्यायचं मम्मीला गिफ्ट. कसं लहानपणी ना मी काय करायची, असं सर्कल बनवायची आणि असं डिझाईन बनवायची, आणि मग असं हे बनवायची करून टाकायचं. छान आहे गिफ्ट. सांता मम्मीने दिलाय. काढे एक पण जिंकली, दुसरं पण जिंकली, तिसरं पण जिंकली. जास्त आला माझा. आता माझी नारळ छोटासा ना, नारळ मी जिंकली, मी जिंकली, मी जिंकली, मी जिंकली. तर चला किस्मत मॉलमध्ये तर आम्ही गेलो नाही, पण आम्ही मागवले आता पिझ्झा आणि झिंगी पार्सल. असे पण मॉलमध्ये हे पिझ्झा खाण्यासाठीच जातात. तू रियालिटी चेक नको देऊ सर्वांना. बस इथे मागवलंय पनीर पिझ्झा आणि मक्याचा पिझ्झा, आणि इथे आहे झिंगी पार्सल. चला एन्जॉय करा. हॅपी किस्मत. दोन नेत्र हॅपी किस्मत. मेरी क्रिसमस. मेरी किस्मत. मेरी क्रिसमस. मेरी किस्मत. चर्च. मेरी क्रिसमस. चला आता आम्ही खातोय पिझ्झा. पनीर पिझ्झा मागवलाय. नेत्रा योगिनी झिंगी पार्सल खातात आहे. पण मॉलमध्ये जाऊन ना हेच खाणार होते या पोरी, आणि आता पिझ्झा मागव बोलली तर दोघी पण एवढ्या खुश झाल्या की मॉलमध्ये जाणार होते ते विसरूनच गेले. तर चला आता पिझ्झा खाऊ.